ठाणे संभाजी ब्रिगेडच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीत पत्रकारांचं मोठं योगदान असल्यामुळे संभाजी ब्रिगेड पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी नेहमीच पुढाकार घेत राहील असं आश्वासन विभागीय अध्यक्ष डॉ. योगेश पाटील यांनी दिलं आहे. संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेला सन्मान सोहळा, क्रियाशील कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या गौरव समारंभात डॉ. योगेश पाटील बोलत होते. राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज पाटील यांचा 3 सप्टेंबर हा जन्मदिवस संभाजी ब्रिगेडच्या वतीनं कार्यकर्त्यांचा सन्मान दिवस म्हणून साजरा केला होता. त्याचं औचित्य धरून यावेळी संभाजी ब्रिगेडच्या ठाणे विभागातर्फे ठाणे शहरातील 11 पत्रकारांचाही सन्मान करण्यात आलाय. यामध्ये ठाणे वैभवचे उपसंपादक आणि ठाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, सामनाचे राजेश पोवळे, पुढारीचे दिलीप शिंदे, मुंबई चौफरचे संजीव भालेराव, ETVचे मनोज देवकर, ABP माझाचे अक्षय भाटकर, TV9चे गणेश थोरात, पुढारी वृत्तवाहिनीचे निकेश शार्दूल, स्थानिक S9 वृत्तवाहिनीच्या अनघा सुर्वे, सारिका साळुंके, चौफर दृष्टीचे अमर राजभर यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमात शिरीन रेहान शेख यांची कौसा तालुका महिला अध्यक्ष आणि शकीला शेख यांची मुंब्रा विभाग महिला आघाडीच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेश आवळे यांचं समायोजित यावेळी भाषण झालं. संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष डॉ. योगेश पाटील आणि अमित केरकर, ठाणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, महिला आघाडीच्या ठाणे जिल्हा अध्यक्षा चारुशीला पाटील, विभागीय उपाध्यक्ष जुनेद अन्सारी, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत गिरी, ठाणे महिला अध्यक्ष आरती रामटेके आदीही यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झाले. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पिकांचं झालेलं नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती घेण्यात यावी. या संदर्भात त्वरित पंचनामे करण्यात यावेत. अतिवृष्टीमुळे तात्पुरते स्थलांतर केलेल्या लोकांना सर्व आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. त्यांना आवश्यक ती सर्व मदत त्वरित उपलब्ध करून द्यावी अशा सूचना दिल्या आहेत. विभागीय आयुक्त, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग, स्थानिक नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती, पोलीस प्रशासन आदी सर्वांनी समन्वयाने यासाठी कामकाज करावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास खुला ठेवावा. याद्वारे मदत आणि पुनर्वसनाचं संनियंत्रण करावं. स्थलांतर केलेल्या लोकांसाठी चांगल्या दर्जाचे तात्पुरते निवारे उभे करावेत. त्यांना कपडे, अन्न, शुद्ध पाणी आणि औषधं आदी जीवनावश्यक वस्तूंचा ताबडतोब पुरवठा करण्यात यावा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. पाटबंधारे विभाग, हवामान खातं यांच्याशीही समन्वय ठेवून लोकांना आवश्यक माहिती त्वरित द्यावी. अपघातग्रस्त लोकांच्या मदतीसाठी आपत्कालीन हेल्पलाईन आणि कंट्रोल रूम त्वरित कार्यरत करावी. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता शाळा आणि महाविद्यालयांसंदर्भात स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं निर्णय घ्यावेत. त्याचबरोबर पाऊस परिस्थिती, बाधित क्षेत्र, धरणांमधील पाणी पातळी, स्थलांतरित लोकांची संख्या, झालेल्या नुकसानाची माहिती आदी माहिती त्वरित वेळोवेळी सादर कराव्यात अशा सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
घरगुती गणेशोत्सव 2024 अंतर्गत श्री गणेश पूजा साहित्य किटचं माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे सचिव ॲडव्होकेट संदीप लेले यांच्या वतीनं साधारणतः 5000 गणेश भक्तांना पीतांबरीच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या श्री गणेश पूजा साहित्य किटचं वाटप करण्यात आलं आहे। या उपक्रमाला ठाणेकर गणेश भक्तांनी उदंड प्रतिसाद दिल्याची माहिती यावेळी संदीप लेले यांनी दिली आहे। हे गणेश पूजन साहित्य किटमध्ये तिलाचं तेल, हळदी कुंकू, अगरबत्ती, भीमसेन कापूर, पीतांबरी पावडर आणि इतर साहित्य आदींचा समावेश असल्याचंही त्यांनी सांगितलं। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती यंदा सुरू केलेला आहे। दरवर्षी आम्ही गणेशोत्सव मागीमध्ये मोठा साजरा करतो। यावेळेला सर्व कार्यकर्त्यांतर्फे अशी सूचना आली की यावेळेला आपण ज्यांच्या घरात घरगुती गणेशोत्सव असतो त्यांना आपण पूजा साहित्य किट देऊया म्हणून मग इकडून बाजारातून वगैरे एक अंदाज घेतला, तर तेवढं काही काय विशेष वाटलं नाही। मग सुदैवाने पीतांबरी उद्योग आपल्या ठाण्यातच आहे आणि त्यांची उदबत्ती म्हणा, धूप, अशी पितळेची भांडी घासायची पावडर अशी उत्पादनं ऑलरेडी आहेत आणि त्यांनी काहीतरी गणेश पूजा साहित्य किट एकदा काढले होतं। तर त्यांच्याशी चर्चा केली तर लक्षात आलं की त्यांनी किट हे असं बनवतात ते, तर त्यांनी ऑर्डर दिल्याप्रमाणे आम्हाला किट बनवून दिलं आणि तुम्ही बघितलं असाल की अत्यंत दर्जेदार किट आहे। हे असं घ्यायला गेलं तर खूप महाग आहे। याच्यामध्ये तेलाचं बघा प्रोडक्ट, ब्रँडेड प्रोडक्ट आहे। तेलाचं आपलं तिळाचं तेल आहे, भीमसेनी कापूर आहे, हे घी दिया आहे, कुठेच तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाही अशा पद्धतीचा। हे घी दिया अत्यंत चांगलं उत्पादन, म्हणजे तुपाचे दिवे गणपतीला आपण लावतो। उदबत्ती त्यांची फेमस आहे गणेश पूजा। त्याच्यानंतर पहिल्यांदा भांडी चमकवण्यासाठी, देव चमकवण्यासाठीची त्यांची स्पेशल पावडर आहे पीतांबरी, ती दिलेली आहे। धूप आहे, मग बाकीची आपली पूजेचं साहित्य, गणपतीचं वस्त्र असेल, वाती असतील, जानवी जोड आहे, सुपाऱ्या आहेत, त्याच्यानंतर तेल आहे, हळद, कुंकू, चंदन पावडर, अष्टगंध, सर्व एकदम ऑर्गॅनिक उत्पादनं त्यांनी दिली। कंपनी मोठी असल्यामुळे त्यांच्या नावाची त्यांना काळजी आहे, त्यामुळे त्यांनी व्यवस्थित बॉक्स बनवलेला आहे। त्यांचंही नाव बाजारात चांगलं राहायला पाहिजे याची त्यांना जास्त जबाबदारी त्यांच्यावर, आणि म्हणून मग तो बॉक्स आम्ही पसंत केला। आणि तो आज आम्ही काय केलं, कार्यकर्ते कुठेही त्याचे बॅनर लावलेले बघितले नसेल तुम्ही, मोफत वाटप बिटप, आम्ही आमचे जेवढे कार्यकर्ते संपर्कातले ते प्रत्येकाला बोलावून त्यांना विचारून कमीत कमी 10, 20 ते 50, 100 असे त्यांनी नावं काढली आपापल्या आजूबाजूची, आणि प्रत्येकाने ते घरी जाऊन त्यांना वाटप केलं आणि त्यांचे सर्व फोन नंबर वगैरे प्रत्येकाचे लिहून घेतली। म्हणजे होम टू होम कॉन्टॅक्ट करून हे काम झालेलं आहे। कुठे त्याचं राजकीयकरण, वातावरण निर्मिती, बॅनरबाजी असा कुठलाही उपक्रम न करता असे सर्व 5000 लोकांच्या घरात हा आमचा उपक्रम पोचतोय आणि लोकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला आहे। आधी मला भीती होती एवढं बुकिंग करून हे वाटलं नाही गेलं तर गडबड होईल, परंतु जसे जसे बॉक्स वाटायला सुरुवात झाली, साधारण किती बॉक्स आतापर्यंत वाटून झाले? आमचे जवळ 4000च्या वर बॉक्स वाटून झाले। तर शेवटचा 1000चा टप्पा आलाय, त्यामुळे तुम्हाला बोलावून त्याची माहिती दिली। कार्यक्रम यशस्वी झाल्याच्या नंतर आधी बोलावलं नाही, कारण आम्हाला कुठे प्रसिद्धीची बाहेर बोर्ड बॅनर करायचा नव्हता, पण कार्यक्रम यशस्वी झाल्यामुळे आम्ही पत्रकारांना बोलावून माहिती देतो। खूप चांगला प्रतिसाद मिळाला, लोक खुश आहेत। आणि आपल्या भागात विशेषतः ठाणे, मुंबई, कोकण ज्यात गणपतीचं खूप महात्म्य आहे, गणपतीचं सर्वात आराध्य देवाची देव आहे। कुठल्याही पूजा सुरुवातीला आपण गणपतीचीच वंदना करतो पूर्ण भारतामध्ये, परंतु विशेष करून कोकण, मुंबई, ठाणेमध्ये घराघरात हा उत्सव साजरा होतो, त्यामुळे पूर्ण लोक ह्याच्यातच एंगेज असतात। आपल्याला माहिती असेल गणपती असले दुसरं काहीच काम होत नाही, कारण घरोघरी हाच माहोल असतो। आणि त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला, लाडका शब्द एकदम सुद्धा फेमस आहे, पण खरा लाडका शब्द बाप्पासाठी आहे, त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा करण्याचा आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे। गणपती बाप्पाचा जय जयकार, गुलालाची उधळण आणि ढोलताशांच्या निनादात यंदा 1,60,464 घरांमध्ये बाप्पा विराजमान होणार आहेत। वाढतं नागरीकरण, शनिवार आणि रविवार लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे यावर्षी हजारो गणेश भक्तांनी नवसाच्या गणपतींनाही आमंत्रण दिले, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल 8000हून अधिक घरगुती गणपती स्थापित होणार असल्याचा अंदाज व्यक्त होतोय। दरम्यान आपल्या लाडक्या गणरायाच्या बैठकीसाठी मखर, सजावट, खरेदी, पडजी अशी सर्व व्यवस्था सध्या चाकरमानी करण्यात व्यस्त आहे। गणेशोत्सवासाठी बाजारपेठाही सजल्या आहेत। दुपारनंतर खरेदीसाठी गणेश भक्तांची गर्दी उसळत असल्याचं दिसून येते। गणेशोत्सवाला अवघे 4च दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळते। 1.5, 3, 5 आणि 7 दिवसांच्या घरगुती गणपतींसह सार्वजनिक गणपतीच्या तयारीला वेग लागलाय। यावर्षी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 1043 सार्वजनिक तर तब्बल 1,60,464 घरगुती गणपती विराजमान होणार आहेत।
अनेक मोठ्या मंडळांनी बाप्पाला वाजत गाजत आणण्यास सुरुवातही केली आहे. सोमवार आणि मंगळवारी अमावस्या असल्यानं अनेक मंडळांनी एक आठवडा आधीच म्हणजे शनिवार रविवारी मोठ्या धुमधडाक्यात बाप्पाचं स्वागत केलं. उर्वरित गणपतींच्या मूर्तींचं आगमन आज नंतर होणार आहे. तर दुसरीकडे घरी गणपती आणण्याचं प्रमाण दरवर्षी वाढतच असल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्यानं यावर्षी या उत्साहाला उधाण आले. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत घरगुती गणपतींमध्ये 8,000ची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 1,53,622 घरगुती गणपतींची नोंद झाली होती. 2022मध्ये 1,40,366 घरगुती गणपतींची नोंद झाली होती. म्हणजे दरवर्षी घरगुती गणपतींच्या संख्येत वाढ होते. केवळ मराठीच नव्हे तर इतर भाषकांमध्येही घरी गणपती आणण्याचं प्रमाण वाढलं आहे. यात नवसाच्या गणपतींचाही समावेश आहे. यामध्ये 1.5 आणि 5 दिवसांच्या गणपतींची संख्या जास्त आहे. एकीकडे घरगुती गणपतींची संख्या वाढत असताना यंदा सार्वजनिक गणपतींच्या संख्येतही वाढ झाल्याचं दिसून येतंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी 1,011 सार्वजनिक गणपतींचं आयोजन झालं होतं, तर यावर्षी यामध्ये 32 सार्वजनिक गणपतींची भर पडली आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिप्रेत असणारं ठाणं बदलतंय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरात वैविध्यपूर्ण प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. कालच्या ठाण्यानं उद्याच्या भविष्याचा वेध घेत आजचा वर्तमान दैदिप्यमान केला आहे. या निमित्तानं कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर नगरमधील सार्वजनिक उत्सव मंडळानं आपल्या 54व्या गणेशोत्सवानिमित्तानं ठाणे बदलतं या विषयावर आगळावेगळा देखावा साकारलाय. शिवसेनेचे गटनेते आणि माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी आयोजित केलेल्या ठाणं बदलतंय या वर्षभर चालणाऱ्या ठाणं बदलतंय प्रचार प्रसार उपक्रमाची सुरुवात शनिवारी 7 सप्टेंबर ते मंगळवारी 17 सप्टेंबर या कालावधीत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पद्धतीनं देखाव्यानं होणार आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठाणे नगरीतील ठाणेकर हे उत्सवप्रिय, शांतताप्रेमी, संयमी, आनंदी आणि हौशी स्वभावाचे आहेत. शहराच्या भौगोलिक आणि वैचारिक विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ठाण्याची नव्या युगाकडे होणारी प्रगतशील वाटचाल, जागतिक पातळीवर सुरू असणाऱ्या विकासकार्यात आपल्या ठाणे शहराचा सहभाग, सर्वांगीण स्वरूपाची उच्च मूल्य या देखाव्यात दिसणार आहेत. आता तर ठाणे हे स्थानक एक गजबजलेलं रिअल इस्टेट हॉटस्पॉट्स म्हणून उदयास येत आहे. येत्या काळात सर्व पातळीवर बदलणाऱ्या ठाण्याचा वेध घेतला जात आहे. या बदलांना नेमकेपणानं टिपण्यासाठी दिलीप बारटक्के यांनी गणेशोत्सवात देखाव्याचं समायोजित आयोजन केले. या देखाव्यात ठाणे शहरातील विविध पायाभूत प्रकल्प, रस्ते आणि रेल्वे मार्गांचं जाळं, ठाण्याशी जोडली जाणारी दळणवळणाची साधनं, हो घातलेला महत्त्वाकांक्षी ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प, घोडबंदर रोड, भिवंडी बायपास, शहरांतर्गत मेट्रो मार्ग, आगामी मेट्रो मार्ग, यामुळे वडाळा, मीरा रोड, कल्याणसारख्या भागांशी सहज होणारा ठाण्याचा संपर्क, ठाण्यातील निवासी मालमत्ता, यूर हिल्स, निसर्ग, डोंगरराजी पाणवठे, 35 तलाव, 21 एकरातील नमो ग्रँड सेंट्रल पार्क, वागळे स्टेटच्या इंडस्ट्रीयलपासून कमर्शियलपर्यंतचा बदल आणि जुन्याची कात टाकून प्रगतीकडे होणारी शहराची वाटचाल यांचं दर्शन हे या देखाव्याचं खास आकर्षण असेल. तसंच ठाणा बदलतं या उपक्रमातून ठाण्यात येणारे केंद्र शासन, राज्य शासन, शासनाच्या विविध संस्था, महामंडळं, ठाणे महानगरपालिका या सर्वांचे विविध प्रकल्प, योजनासुद्धा टीव्ही स्क्रीन, सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहेत. याचबरोबर ठाणं बदलतं या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, उखाणे स्पर्धा, रील स्पर्धा, मान्यवरांची व्याख्यानं, मुलाखती, चर्चासत्र यांचंही आयोजन करण्यात आले. शिवाय गणेशोत्सवात परंपरा असणारी अविस्मरणीय मिरवणूक या माध्यमातून सुद्धा ठाणं बदलते हा विषय घेण्यात आलाय. समस्त ठाणेकरांनी या मंडळाला भेट देऊन देखाव्याचा आस्वाद घ्यावा असं आवाहन दिलीप बारटक्के यांनी केलं आहे. आम्ही ह्या वर्षी मंडळाने निर्णय घेतला की ठाणे बदलतंय ही प्रक्रिया सतत चालू होणार आहे आणि म्हणून ह्या गणेशोत्सवापासून आपण सर्व आम्ही मंडळी येत्या संपूर्ण 2-3-4 महिन्यामध्ये हा उपक्रम सुरू ठेवणार आहोत आणि त्याची जनजागृती, त्याचा प्रचार प्रसार आम्ही लोकांपर्यंत करणार आहोत. आणि नक्कीच आहे की आम्हाला एक मंडळाला अभिमान आहे की आम्ही हे असे
गेले जे काही उपक्रम घेतलेले आहेत त्यापैकी हा एक उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये हा उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.